नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 7 मध्ये. या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत, सौ मनीषा जगदीश साबळे या प्रभाग क्रमांक 7 मधून नगरसेविका पदासाठी या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. गेल्या 8 ते 10 दिवसापासून जत शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी जोरदार सुरू झालेली आहे. गेले 8 दिवस त्या स्वतः प्रभागात या ठिकाणी प्रचार करत आहेत. त्यांच्या समवेत संजय लक्ष्मण वाघमोडे हे उमेदवार आहेत. सौ मनीषा जगदीश साबळे व संजय लक्ष्मण वाघमोडे यांनी या प्रभागात जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. सौ मनीषा साबळे या प्रभागातील एक फायर ब्रँड सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपण त्यांची ओळख आहे. गेल्या 10 ते 15 वर्षापासून या प्रभागामध्ये एक सामाजिक कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने ते करत आहेत. या प्रभागामध्ये 2013 साली त्यांनी सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन करून त्या माध्यमातून या शहरातील अनेक महिलांचं संघटन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्या माध्यमातून 8 मार्च महिला दिन असेल, त्यानंतर नागपंचमी कार्यक्रम असेल, दांडिया कार्यक्रम असेल, नवरात्रोत्सवचा कार्यक्रम असेल, तसेच खाद्यपदार्थाचे वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी मांडून अनेक जे खवय्ये आहेत त्यांना या ठिकाणी बोलून त्यांची सोय या ठिकाणी केलेली आहे. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम घेत असताना अनेक जे शासकीय अधिकारी आहेत, पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, तहसील कार्यालयाचे जे तहसीलदार असतील, त्यांच्या शुभ हस्ते अनेक महिलांचा मान सन्मान ही त्यांनी केलेला आहे आणि त्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. ते गेले 8 दिवस या प्रभागामध्ये प्रचार करत आहेत. माझ्या समवेत त्या उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं त्यांचं सामाजिक कार्य आहे. त्या सामाजिक कार्यातून आता राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मॅडम नमस्कार. नमस्ते. गेल्या 8 दिवसापासून तुमचा या प्रभागामध्ये सध्या प्रचार सुरू आहे. 2013 साली तुम्ही सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. कशी सुरुवात झाली तुमची? आमची सुरुवात म्हणजे आम्ही पहिला म्हणजे लहान माझं छोटस एक पार्लर आहे. त्या पार्लर पासून माझी सुरुवात झाली. खरं तर त्या पार्लरमुळे माझ्या ओळखी होत गेल्या. परत ओळखी झाल्यामुळं कसं महिला एकमेकीत जवळ माझ्या आल्यामुळं का नाही, सुरवंशी मॅडम त्या एक माझ्या मैत्रिणी होत्या खास. मग त्या आम्ही दोघी एकदा बसल्यानंतर गप्पा मारत असं म्हणजे मी त्यांना म्हटलं, आपण आता एवढ्या सगळ्या ओळखी आहेत, आपल्या कॉलनीत एखादा कार्यक्रम होत नाही, काय नाही, सगळ्या महिला दुसऱ्या कार्यक्रमासाठी बाहेर जातात, आपण एखादा कार्यक्रम घेऊन आपण महिलांना एकत्र घेऊया का इथं. मग त्या म्हणाल्या तुमची कल्पना चांगली आहे, करूया आपण सगळेजण. मग तिथून आम्ही एक छोटासा 8 मार्चचा कार्यक्रम चालू केला. त्यावेळेला एक 50 महिला आल्या होत्या. तिथून हळूहळू सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग तुम्ही ती संस्था स्थापन केली. त्यानंतर परत एक 7-8 वर्ष आम्ही असा ग्रुपच तयार केला महिलांचा पहिला. मग तिथून सगळ्या महिला एकत्र आल्यानंतर मग तिथून म्हणजे ग्रुपला जरा अडचणी येऊ लागल्या परत कार्यक्रम घेण्यासाठी. हे मग महिलांचं काय तर उद्योगाचं म्हणजे महिला म्हणायला लागल्या की हाताला काम आणायचं, हे महिलांच्या ह्याच्यासाठी आम्ही संस्था स्थापन केली. त्यानंतर मग तुमच्या कार्याला सुरुवात झाली. त्यानंतर मग तुम्ही खाद्यपदार्थाचे स्टॉल असतील, नागपंचमीचा कार्यक्रम असेल, दांडिया स्पर्धा असेल, त्या स्पर्धा कशा घेताय तुम्ही? काय त्याला तुम्ही काही स्पॉन्सर असतील किंवा काही सामाजिक कार्यक्रम मदत घेऊन करताय, कसं करताय? किती दिवस कार्यक्रम असतो? आमचा एक 2 दिवसाचा कार्यक्रम असतोय आणि ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे आपले जत तालुक्याचे आपले आमदार, माजी आमदार विक्रमदादा सावंत, वर्षावणी सावंत यांची साथ आम्हाला कायम आहे. आणि तसंच म्हणजे आपले जे काही समाज कार्यकर्ते आहेत, आपले नगरसेवक असू द्या, आपल्या जत शहर मध्ये कोणी पण आम्हाला म्हणजे कधी नकार दिला नाही की तुमचा कार्यक्रमाला म्हणजे आम्ही मंडप खर्च मागितला तर कोणी आम्हाला म्हणलं नाही की तुम्ही नाही म्हणून. ते कायम आमच्या बरोबर आहेत. दांडिया कार्यक्रमाला किती महिला उपस्थित राहतात दरवर्षी? असतात 400-500 महिला उपस्थित. त्यानंतर नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम काय असतो? नवरात्रीलाच दांडियाचा. त्यानंतर तुम्ही नागपंचमीचा कार्यक्रम घेताय. त्या दिवशी काय असते, कसं कार्यक्रम? म्हणजे नागपंचमीला कसं आपलं पारंपरिक सण जोपासण्यासाठी आम्ही सर्व महिला एकत्र येऊन नागपंचमीचा झिम्मा फुगडीचा हे खेळ आम्ही खेळतो.
त्यानंतर 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे, हम्म. तोही तुम्ही या ठिकाणी साजरा करताय. तो कसा कार्यक्रम असतो? 8 किती मार्च महिला असतात? त्यावेळेला पण भरपूर महिला असते. 2 दिवसाचा कार्यक्रम असतो आमचा. मग आदल्या दिवशी कसं महिलांच्या मुलींच्या डान्स स्पर्धा असते, उखाणी स्पर्धा घेतो. दुसऱ्या दिवशी पण हे पहिल्या दिवशी फूड स्टॉल असते महिलांसाठी. काय म्हणजे ज्या- असते स्टॉल मध्ये? कुठले स्टॉल असतात? म्हणजे सगळे असतात? होय होय, सगळे कपड्यापासून पूर्ण खाद्यपदार्थ ज्या महिला आपल्या घरगुती पदार्थ करतात ते घेऊन इथं, म्हणजे एवढा म्हणजे एक छोटी मिनी जत्रा असल्यासारखं इथं असते. हा, मग त्यांना पण संधी द्यायचा प्रयत्न करतात. होय, त्यांना पण त्यांच्या म्हणजे खाद्यपदार्थ म्हणजे घरगुती महिलांच्या ह्याला काय ते पदार्थांना हा त्यांना एक त्यांना व्यासपीठ मिळण्यासाठी मिळवून देत आहे. मिळवून देतात. हा. या माध्यमातून मॅडम तुम्ही आता सध्या तुमचं जे सावित्रीबाई महिला ग्रुप जो आहे या माध्यमातून उन्हाळ्याच्या दिवसात पाणपोईची सुद्धा सोय केली असं आम्हाला माहिती मिळते. त्या बाबतीत काय सांगताल? म्हणजे कसं आता इथं आपल्या मोरे कॉलनीत म्हणजे आता पहिल्यासारखं आता कुठं जास्त पाणपोईची सोय कुठं नाहीच. बिस्लेरी हे विकण्यासाठी बाजारात असल्यामुळं म्हणजे गोरगरिबांची कोण आता काय गोरगरिबांना दखलच घेईना. पिण्यासाठी पाणी हा, मिळावं म्हणजे यासाठी तुम्ही ही सुविधा हा. केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारचं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी पाण्याची सोय केली आहे. यासोबत आणखीन एक तुमच्या जे सावित्रीबाई महिला बचत ग्रुप आहे तुमचा, यासोबत मशिनीवर किंवा शिलाई संदर्भात काय तुम्ही राबवलाय का? होय होय, महिलांसाठी म्हणजे महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून म्हणजे महिला माझ्यापर्यंत येत होत्या की काहीतरी मॅडम करा आमच्यासाठी. मग माझ्या कल्पनेतून मी आपले हिंगणगावचे लोंढे साहेब त्यांना फोनवरती बोलून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून परत त्यांना भेट घेऊन त्यांना सरकारी झेंड्याचं काम महिलांसाठी आणले होते. त्या 1000 झेंडे शासकीय आपला 75वा वर्धापन दिन होता त्यावेळेला आम्ही त्या महिलांनी 1000 झेंडे त्यांनी शिवून दिले. मग त्यांना एक थोडासा का होईना रोजगार मिळाला की त्यांना म्हणजे असं वाटलं की हे आमच्यासाठी योग्य आहेत ताई, त्यांनी आपल्यासाठी कामासाठी काहीतरी करतात. बरं, तुम्ही अशा प्रकारे तुम्ही हजारो महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे खऱ्या अर्थानं आणि त्यांच्याकडे सुख समृद्धी हो या पद्धती यासाठी तुम्ही त्यांना मदतही केलेला आहे. अशाच पद्धतीने महिला दिनानिमित्तानं तुम्ही आणखीन एक जे पोलीस महिला कर्मचारी आहेत महिला दिनानिमित्तानं त्यांचा तुम्ही सत्कार कशा पद्धतीने केला आणि कशासाठी केला या संदर्भात सांगा माहिती. म्हणजे कोरोना काळामध्ये कोरोना ज्या वेळेला आपल्याला एक महामारी आली होती त्यावेळेला ज्या काही होत्या आशा वर्कर, पोलीस म्हणा, डॉक्टर उत्कृष्ट काम करणारे त्यांचा म्हणजे असं कोण त्यांची दखल घेत नाही. त्या कसं घरोघरी जाऊन प्रत्येकाची त्यांनी सेवा भरपूर केली, विचारपूस केली. मग आम्ही ते कोरोना नंतर त्या 8 मार्च जागतिक महिला दिनाचा कार्यक्रमा दिवशी त्यांचा सगळ्यांचा म्हणजे मान सन्मान केला. त्यांना बोलवून त्यांचा सत्कार, त्यांना मान सन्मान केला आणि खऱ्या अर्थानं महिला जागतिक महिला दिनानिमित्तानं तुम्ही त्यांचं कौतुक केला. एक तुमच्या संस्थेचे एक उत्कृष्ट काम म्हणून नाव उल्लेख केले तर चालेल. यासोबत आणखीन काय काय कामं केला तुम्ही? तशी बघायला गेलं तर भरपूर कामं केलेत आमच्या संस्थेतर्फे. कारण मी एक 10 वर्षाचा आढावा म्हणून माझी एक पुस्तिकाच लिहिलेली आहे मी. पुस्तिका लिहिली आहे. म्हणजे कसं ते पूर्ण पहिल्यापासून ते लास्ट पर्यंत ज्या काही आमच्या समाजकार्य असू दे किंवा महिलांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम ते सगळे मी त्यात म्हणजे एक क्षण ना क्षण सगळा टिपलेला आहे, त्यात उल्लेख केलेला आहे त्यामध्ये. महिला दिनानिमित्त आणखीन महिलांसाठी तुमचा नवीन प्रयोग काय असणार आहे किंवा नवीन उपक्रम काय असणार आहे? माझा उपक्रम हाच आहे की महिलांच्या हाताला काहीतरी काम आणायचं. महिला समृद्ध झाल्या पाहिजेत. हो, स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. ते घर बसल्या म्हणजे त्यांना एक 4 पैसे मिळवता आले पाहिजेत संसार बघून त्यांचा. यासोबत तुम्ही काय महिलांसाठी असं काय योगासन किंवा अशा प्रकारे व्यायामचे प्रकार वगैरे किंवा असं काय कोण घेते तुमच्यात, काय त्याबाबतीत काय माहिती? नाही, आम्ही योग दिन पण ठेवला होता महिलांसाठी. 5 दिवसाचा शिबिर घेतला होता. कारण महिलांच्या शरीराकडे पण महिला जास्त लक्ष दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं. मग ते 5 दिवसाचा आम्ही शिबिर घेतला होता. त्यात भरपूर महिलांनी म्हणजे त्याचा फायदा घेतला. म्हणजे दिनचर्या कर महिलांना त्यांच्या शरीर सदृढ राहावं यासाठी सुद्धा तुम्ही महिलांसाठी आरोग्याकडे लक्ष दिलंय. खऱ्या अर्थानं एका बाजूला तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलेलं, त्यानंतर जे उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना तुमच्या संस्थेमार्फत पुरस्कारही दिलेले आम्हाला समजतंय. त्या पुरस्कार बाबतीत काय सांगताल तुम्ही? म्हणजे आता चांगलं काम करणाऱ्याची दखल जास्त घेतली जातच नाही. म्हणजे असते सगळ्यांना म्हणजे माहित असते, पण करतेत पण त्यांना स्टेज पर्यंत कोणी बोलवत नाही किंवा त्यांचा मान सन्मान केला करत नाही. आम्ही अशा महिलांना म्हणजे
उचलून म्हणजे अचूक महिलांना घेऊन त्यांचे म्हणजे आता एसटी खात्यातल्या महिला त्यांचं कोण जास्त म्हणजे असं एसटी कंडक्टर महिलांचा तर कोणी हेच करत नाही, त्यांनी दखलच घेत नाही. बरं. मग अशा महिलांचा पण आम्ही सत्कार केला होता त्यावेळेला बोलवून. एवढे वर्षे तुम्ही सामाजिक कार्य करत करत आज तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहात. काँग्रेस पक्षासारख्या एका राष्ट्रीय पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करून तुम्हाला आज उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. आज जर बघितलं तर जत शहराची अवस्था अत्यंत बकाल अवस्था झालेली आहे. घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, अनेक ठिकाणी ढास वाढलेले आहेत, गटारी तुंबलेले आहेत, त्यामुळं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी अस्वच्छता आहे. यासाठी तुमची काय भूमिका असेल? आता एक महिला नगरसेवक म्हणून तुम्ही आता इथं उभारलेला आहे उमेदवार म्हणून. सर्वप्रथम मी माननीय विक्रमदादा शिंदे सावंत, जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा सावंत तसेच वर्षावहिनी सावंत यांचे मी आभारी आहे. कारण त्यांनी मला माझ्यावर विश्वास दाखवून जे म्हणजे आपल्या नगरपालिके इलेक्शनसाठी आपल्याला उमेदवारी दिली त्यासाठी एक विश्वास दाखवलाय. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय खरंच मी त्या विश्वासाचं सोनं करून दाखवणार आहे. कारण आपल्या म्हणजे नगरपालिकेतर्फे कुठलीच आजपर्यंत कामं झालेली नाहीत. जिथं तिथं ठप्प आहेत, म्हणजे गटारी, रोड, परत नळाचं पाणी व्यवस्थित येणे, घंटागाडी येत नाही. मग दिवाळीत 8 दिवस घंटागाडी आले होते. मग तो ते वासानं म्हणजे कचऱ्यामुळं रस्त्यावरती पडला, मच्छर, रोगराई पसरली होती त्यावेळेला. मग हे सगळं करण्यासाठी जर हे मला एक सक्षम जर नगरसेवक म्हणून असेल तर ते काम तुम्ही करू शकताय. होय. त्यानंतर आजही जर बघितलं तर आपण 8-8 दिवस पाणी येत नाही लोकांना, ते पाणी स्वच्छ आलं पाहिजे. तुमच्या प्रभागात एखादा दवाखाना पाहिजे आणि तो सुद्धा मोफत पाहिजे. त्यातून सर्व सोयी सुविधा उपलब्ध या ठिकाणी झाल्या पाहिजे. तर काही तुमच्या प्रभागामध्ये नाना नानी पार्क पाहिजे, जे वृद्ध लोक आहेत त्यांना बसण्यासाठी. त्यानंतर जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी चिल्ड्रन्स पार्क पाहिजे. यासाठी तुमची काय करणार? इथं आता आमच्या मोरे कॉलनीत म्हटलं तर 2-3 ओपन पीस आहेत तसे बघायला गेलं तर. ते भिसले सरांच्या घरासमोर एक आहे आणि संपळावींच्या घराच्या पाठीमागं. आणि आता इथं आम्ही आठवडी बाजार पण आम्ही चालू केलेला आहे. ते माझ्या संकल्पनेतून झाला आणि आमच्या पूर्ण ग्रुपने मिळून तो बाजार आम्ही आणि होय 4 महिने झाले आता तो बाजार चालू आहे. आणि तसं आम्हाला सर्व म्हणजे कॉलनीतील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून सपोर्ट केला आणि आमच्या पूर्ण कॉलनीनं केल्यामुळे तो बाजार आता चांगला चालू आहे. 4-5 महिने झाले. आणि तो जे त्या ओपन पीस आहेत तिथं आता आम्हाला म्हणजे एक नाना नानी पार्क वृद्धांसाठी आणि एक वाचनालय काढण्याची इच्छा आहे माझी, म्हणजे तिथं बसून वाचता येईल मुलांना. त्यानंतर एखादा छोटा दवाखाना नगरपालिकेच्या वतीने तुमच्या प्रभागामध्ये असं वाटतंय का तुम्हाला? होय. आणि त्यातून लोकांची चांगली सोय होईल. त्यासाठी पाहिजे. आणि ज्या काही म्हणजे नगरपालिकेच्या योजना आहेत शासकीय त्या मला महिलांपर्यंत आणून पोहोचवायच्या आहेत. आणि राज्य सरकारच्या योजना असतील किंवा केंद्र सरकारच्या योजना असतील त्या काही लोकांच्या पर्यंत नेणार आहे का तुम्ही? होय, सगळ्या. आता त्यात जर आपण ह्या जनतेने जर मला निवडून दिलं तर मी सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. कारण मला एक समाजकार्य करण्याची पहिल्यापासून आवडच आहे. कारण मी काही तर राजकारण करण्यासाठी उतरलेलेच नाही खरं तर. कारण व्यासपीठ असून तुम्ही म्हणजे एक त्याला एक खंबीर साथ असल्या सपोर्टीसाठी त्यानंतर जर एकंदरीत बघितलं आता तुम्ही गेले 8 ते 10 दिवस तुमचा प्रचार सुरू आहे. कशा पद्धतीने सुरू आहे? सकाळी तुम्ही किती वाजता बाहेर पडताय? दिवसभर तुमचा प्रचार कसा असतो? दुपारी जेवायला किती वाजता थांबताय तुम्ही? परत प्रचार किती वाजता करताय आणि रात्री किती वाजता चालतो प्रचार? आमचा सकाळी 8-9 वाजता आम्ही घराबाहेर पडतो. किती महिला असतात बरोबर प्रचार? मी खरं सांगायचं तर मी कुठल्याच महिलेला पैसे देऊन आणले नाहीत. स्वतः येतात तेवढ्या माझ्या जेवढ्या बरोबर माझ्या मैत्रिणी आहेत तेवढा घेऊन मी सगळ्यांना प्रचार केलाय. ते पैसे देऊन त्यांच्या पाठीमागे फिरायला हे असले मी कधीच काय केलं नाही. कारण माझ्या कर्तृत्वावर मला विश्वास आहे आणि माझ्या पूर्ण कॉलनीवर माझा विश्वास आहे. कारण त्यांनी स्वतःहून त्या म्हणा लागलेत की आम्ही तुम्हाला निवडून देणार म्हणून. त्यामुळं प्रचार आमचा खूप छान चाललाय. सकाळी 8-9 बाहेर पडलं की सकाळी कसं तुम्ही नाश्ता करून बाहेर पडताय का कसं चहा घेऊन बाहेर पडताय? नाश्ता करून. मग तुम्ही किती वाजेपर्यंत प्रचार करताय? 1-2 वाजेपर्यंत करतोय. 2 नंतर मग जेवायला येते? जेवून परत आणि 3-4च्या पुढे ऊन जरा उठले जायचं. आणि त्यानंतर किती वाजेपर्यंत करताय? त्यानंतर 7-8 पर्यंत. 8 वाजेपर्यंत करताय.
काय लोकांच्या आता तुम्ही फिरत असताना काही तुम्हाला म्हातारी माणसं भेटली असतील, काही तरुण माणसं भेटली असतील किंवा महिला भेटली असतील, त्यांच्या काय समस्या आहेत नेमक्या? काय महिलांच्या समस्या एवढ्याच असतात की आपण नगरपालिकेला आता निवडणुकीसाठी उभारले म्हणल्यानंतर त्यांच्या गटारी, रोड, रस्ते, बेसिक समस्या आहेत त्या. बेसिकच समस्या आहेत, बाकी काय नाहीत त्यांच्या. हे आम्हाला इथं काहीतरी करून द्या, ते रोड व्यवस्थित करून द्या, गटार नाही, वास उठलाय, हे दुसरं काही नाही. त्यांचं समस्या ह्याच असतात. मॅडम आणखीन एक, खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या प्रभागात, या प्रभागात तुम्ही जे भाजीपाला जे बाजार सुरू केला, खरं तर तुमचं ते कौतुकच आहे. आणि दुसऱ्या बाकीच्या वार्डात सुद्धा, बाकीच्या नगरसेवकांनी सुद्धा अशा प्रकारे भाजीपाला जे व्यापार तुम्ही उद्योग सुरू केलेला आहे, म्हणजे मांडल्या तुमच्या पुस्तकात ते आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही जे सुरू केलेलं आहे ते खरंच तर महिलांसाठी एक चांगला आणि उत्कृष्ट काम केलेलं, एक तुमच्या ते कामाचं ती पोचपावती म्हणून आता सध्या किती महिलांना अंदाजे रोजगार तिथे मिळत असेल आणि जवळपासच्या किती महिला किंवा किती कुटुंबांना तिथले भाजीपाला फायदा झाला? पूर्ण कॉलनीला त्याचा फायदाच आहे, कारण ते कसं जाण्या येण्याचा खर्च वाचला, पेट्रोल वाचला, वेळ वाचला. आणि ज्या महिलांना टू व्हीलर येत नाही किंवा त्या महिलांच्या त्या पुरुषांना जाऊन ते त्यांना सोडायचं बाजारात, तिथून परत आणायचं, तेवढा त्यांचा पण वेळ वाचला. आणि जाग्यावर ताजी भाजी. कारण इथं कसं आपले कडीमाळा, माळी वस्ती इकडच्या महिलांचा, मी सगळ्या शेतकऱ्यांचा विचार केला की ह्यांना एक म्हणजे त्या मार्केटमध्ये जाऊन जो भाव मिळत नाही, इथल्या इथं भाव मिळावा आणि आपली पण चांगली सोय व्हावी इथं महिलांची. बसल्या बसल्या डोक्यात विचार आल्यामुळे ते सगळं माझ्या कल्पनेतून ते बाजाराचं भरवलं. खरं तर ते तुमच्या कल्पनेतून आलेलं ते एकदम उत्कृष्ट काम आहे. आणि इथल्या जवळपासच्या बऱ्याच महिला वर्गाचा जो पायपीट करावा लागत होता बाजारात जाणं किंवा त्या गर्दीत किंवा त्या वाहतुकीच्या कोंडीतून जाऊन ते भाजीपाला घेऊन येणं, त्यांचा वेळ, त्यांचा श्रम, त्यांचे पैसे वाचले. यामुळं तुमचं खरं तर कामाचं कौतुकच केलं पाहिजे. तर या सोडून आणखीन तुम्ही निवडणुकी संदर्भातलं काय काय माहिती सांगू शकाल? आता राहिले तर फक्त आता 5 दिवस प्रचाराचे. ह्या 5 दिवसाच्या प्रचारामध्ये तुम्ही आता राहिलेल्या 5 दिवसात कसं मॅनेज करणार आहे? आता तर आमच्या गाठी भेटी झाल्या, त्यांच्या समस्या सगळ्या जाणून घेतल्यात आम्ही. आता त्या एवढ्या हे झाल्यात की तुम्ही आता येऊच नका म्हणालेत आमच्यापर्यंत. म्हणजे तुमचा तसा 1-2 राऊंड झाले, प्रचार पूर्ण झाला, प्रचाराचा पूर्ण भाग झालेला आहे. 3 राऊंड 4 राऊंड झाले असतील. 3-4 मतदान किती आहे? 1200 आहे की 1200 म्हणजे 1200 ते 2000च्या आसपास मतदान आहे. आणि त्या माध्यमातून तुम्ही आता पहिला राऊंड तुमचा पूर्ण झालेला आहे, आता कदाचित दुसरा राऊंड पण तुमचा होईल. त्यानंतर प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. पहिली तुमची काँग्रेसची सभा सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. जिल्ह्याचे खासदार आले होते, त्यानंतर रासपचे माधवजी जानकर आले होते, माजी आमदार विक्रमसिंह सावंत होते, तेव्हा आणखीन काही नेते येण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रभागात काही सभा वगैरे होणार आहेत काय? आता होतील सभा, काय अजून काही कल्पना नाही, म्हणजे होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रभागामध्ये काही वाडी वस्ती पण आहे, त्या वाडी वस्तीवरती अनेक ठिकाणी रस्ते नाहीत, लोकांना पावसाळ्यामध्ये प्रचंड त्रास होतो. आणि त्यानंतर बस स्टॉप नाही, आता अनेक मुलींना चालत यावं लागते. याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? आता आम्ही प्रचारला गेल्यानंतर तिथं म्हणजे समस्या जाणवल्या मला, कारण ते कुठल्या ठिकाणी प्रचारला गेला होता तुम्ही? हवलदार वस्ती, मळगे वस्ती, परत इकडे इंदिरानगर, अशा इकडच्या साईडच्या वस्तींवरती गेलतो आम्ही. पाटील मळा, तिथून मळगे वस्ती, हवलदार वस्ती ह्या साईडला आम्ही प्रचारला गेल्यानंतर तिथं म्हणजे अक्षरशः तिथं त्यांना बस स्टॉप सुद्धा नाही. आणि मुली ज्या शाळेला येतात तिकडं 3-3 किलोमीटर उन्हातानातून, कारण SRM शाळेला, KM शाळेला जाणाऱ्या त्या मुलींना सुद्धा म्हणजे जाण्या येण्यासाठी बस नाही, अक्षरशः सायकलीवरून किंवा पायी चालत जातात त्या. बस सुरू करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा? तो प्रयत्न मी नक्की करेन त्या मुलींसाठी. त्यानंतर बस स्टॉप साठी सुद्धा प्रयत्न करा? बस स्टॉप साठी पण प्रयत्न. त्यानंतर काही रस्ते सध्या खराब झालेले आहेत, पावसाळ्यामध्ये मुलांना त्रास होतो, तिथे लाईटीची पण सुविधा नाही, ते सुद्धा करणार. आणखीन काय समस्या आहेत त्या भागातल्या? त्या भागातल्या म्हणजे त्याच आहेत. आणि स्पीड ब्रेकर मेन म्हणजे त्या रोडला त्या साईडला स्पीड ब्रेकर नाहीत. तिथल्या लोकांची मागणी आहे की तिथं आम्हाला स्पीड ब्रेकर करून द्या. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा? त्यासाठी आम्ही प्रयत्न करेन. एकंदरीत 15 ते 20 मिनिटं आपण या प्रभागाविषयी चर्चा या ठिकाणी केलेली आहे. एकंदरीत गेले 15 ते 16 वर्ष तुमचं अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य, त्या सामाजिक कार्याची दखल घेऊनच
माजी आमदार माननीय विक्रमजी सावंत यांनी तुम्हाला काँग्रेस पक्षाची उमेदवारी या प्रभागामध्ये दिलेली आहे. तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन करणार आहे निवडणुकीच्या निमित्तानं? मी एकच म्हणजे आवाहन करेन की कुठल्याही पैशाच्या ह्याला आमिषाला न भुरळ पडता एक म्हणजे मी पण एक सामान्य घरातीलच आहे महिला, आणि अशा ज्या काही कोण म्हणजे धडाडीनं कामं करतात, म्हणजे अहोरात्र एखादा फोन केला तर त्यांनी तुमच्या ज्या ह्याच्यासाठी पळून येतात, अशा महिलांना बघून तुम्ही किंवा नगरसेवकाला निवडून द्या. तुमच्या अडचणीला कोण धावून येते आणि मदत करतात असा उमेदवार निवडा. आणि म्हणजे 4 पैसे दिले म्हणून तुम्ही 5 वर्ष तुमचं म्हणजे ते तुम्हाला जवळ येऊ देणार नाही. वाया घालवू नका. वाया घालवू नका. पैशाला बघून योग्य उमेदवाराला निवडून द्या. आणि म्हणजे अजून एक म्हणजे सांगायचं म्हटलं तर, जर मी नगरसेविका झाले तर मी महिलांसाठी एक लघु उद्योग काढणार आहे, महिलांच्या हाताला काम. आणि एवढंच सांगते की सौ मनीषा जगदीश साबळे व संजय लक्ष्मण वाघमोडे व नगराध्यक्षासाठी आपले उभारलेले माननीय सुजय नाना शिंदे यांना आमच्या तिघांनाही हात या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्या, एवढेच मी जनतेला आवाहन करते. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत सौ मनीषा जगदीश साबळे. गेले 15 ते 20 मिनिटं या प्रभागाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत. गेले 10 ते 15 वर्षे या प्रभागासह परिसरातील अनेक भागामध्ये एक सामाजिक कार्य करणाऱ्या फायर ब्रँड सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपण त्यांच्याकडे ओळखतो. एक मोठा महिलांचा बचत गटही त्यांच्याकडे आहे. एक महिलांसाठी लघु उद्योग काढण्याचा त्यांचा मानस आहे. आणि निवडून आल्यानंतर जे काही हवालदार वस्ती असतील, पाटील वस्ती असतील, या ठिकाणी बस स्टॉप असेल किंवा येणाऱ्या जाणाऱ्या मुलांच्यासाठी स्कूल बस असेल, अशी सुविधा या ठिकाणी ते करणार आहेत. प्रभागामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून दवाखाना करणार आहेत. अशा वेगवेगळ्या सुविधा या प्रभागामध्ये करण्याचा त्यांचा मानस आहे. मॅडम, आज तुम्ही आमच्या या महाचर्चेमध्ये येऊन तुमच्या प्रभागाची सगळी माहिती दिल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी तुमच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.